अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू। नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट। 6 बालकांना वाचवण्यात मोठं यश। नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती। 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं तर अनेकांना श्वास घेण्यास त्रास। गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीच्या वेळी माझगावमध्ये 2 गटात राडा। मिरवणुकीमध्ये अंडी फेकल्याचा दावा, वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये। पुणे विमानतळाजवळ 2 कारचा भीषण अपघात। दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा। 2 जण गंभीर जखमी। अकोल्यामध्ये मुन्ना जाधव नावाच्या तरुणाची हत्या। जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय, तर 2 जणांना ताब्यात घेतलं तर 1 जण फरार। सोलापूरचा विडी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याचा कारखानदारांचा इशारा। वेतनवाढ लागू केल्यास 1 सप्टेंबरपासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा। भोर राजगडच्या लोकांचा रास्ता रोको। भोगवली सबस्टेशनच्या कामाला विरोध। प्रस्तावित प्रकल्पाने 116 गावांना फटका बसण्याचा आंदोलकांचा दावा। पुण्यामध्ये पालिकेच्या विरोधात बावधनकर रस्त्यावर स्वखर्चातून खड्डे बुजवण्याचं काम। इतर रस्ते तरी पालिकेनं दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची पाहणी। कंपन्यांच्या मालकांसोबत चर्चा। उद्योजकांच्या समस्या दूर करण्याचं एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक। दुपारी 2 वाजता कॅबिनेटची बैठक देखील होणार। समन्वयाच्या बैठकीनंतर स्नेहभोजन देखील होणार। मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण। आज पक्षानं बोलावली बैठक। सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार। कौटुंबिक वादातून मुरलीधर चांदगुडेंना संगीतांनी घराबाहेर काढलं होतं। मुरलीधर चांदगुडेंचे वडील आणि बहिणीचा मोठा दावा। दुचाकीच्या पीयूसीसाठी 60 रुपये शुल्क तर कारसाठी 180 रुपये अधिक शुल्क आकारल्यास कारवाई। सुधारित शुल्काचे फलक केंद्रांवर दर्शनी भागात लावणं आता बंधनकारक। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। तुर्कीची राजधानी अंकाराच्या सीमेवर आगीचं तांडव। अनेक घरं भक्ष्यस्थानी पडण्याची भीती। सरकारसमोर मोठं आव्हान। इटलीमध्ये वादळाचा धुमाकूळ। विमानतळावरची विमानं उडून एकमेकांवर आदळली। वाऱ्याच्या प्रचंड वेगानं मोठं नुकसान। कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य कावड यात्रा। 18 ते 20 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये हजारो जण अनवाणी पायांनी सहभागी। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शिव मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी।